राम राम शेतकरी बांधवांनो, हा शब्द असतो आपला ज्यावेळेस पण शेतकरी एकमेकाला भेटते ती किंवा बोलते ती. पहिल्यांदा रानात जाताना म्हणा किंवा रस्त्यानं जायला सुरुवात असती त्यावेळेस कोणी भेटलं की पहिल्यांदा हा शब्द असतो, राम राम म्हणते. आणि खरं आहे. तर तुम्हाला सांगतो आज दावायचं म्हणजे का नाही, आता ह्या तणनाशक मारलं होतं आपण ह्या बागात. पेरूची बाग आहे आपली. पेरूची बाग असताना बी आता फळ बऱ्यापैकी आता फळ गेलेलं आहे सगळं. आणि काही सेटिंगमध्ये आहे, परंतु पॅरेकॉट आपण घेतलं होतं आणि पॅरेकॉट मारलं होतं, पण धनुरा जरा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं ह्याला इफेक्ट काय झाला नाही ह्या धनुऱ्याला. आणि धनुरा जळत बी नाही. त्याला असं हातानेच काढून टाकावं लागते. होत्याला तणनाशकाचा वापर कमी करा, जेणेकरून तुमच्या ज्या काय रानातलं जे काय गांडूळ असेल किंवा जे काय जीवन आहे तर हे जीवनाला कुठल्या प्रकारचा आघात होणार नाही ह्याची काळजी बी घेतली पाहिजे. आणि दुसरं दावायचं एक ज्यासाठी व्हिडिओ आज खास बनवतोय ते तुम्हाला दाखवण्यासाठीच मी महत्त्वाचं दावायसाठी तुम्हाला व्हिडिओ बनवला आहे आज. तर धनुरा ही रानात नसायलाच हवा आहे. धनुरा जर असेल तर मिलीबगला एवढं ही प्रोत्साहित करते. मिलीबग ह्याच्यावरती एवढ्या जास्त प्रमाणात राहते की बोलायचंच काम नाही. तुम्हाला सांगतो बघा, ही लहानच आहे, आता किती लहान आहे. तर याच्यावरती सुद्धा मिलीबग आहे. तर धनुऱ्याचं जर समूळ निष्ठाजन करायचं असलं तुम्हाला, तर तुम्ही धनुरा कसल्या प्रकारचा थोडं सुद्धा रानात आपल्या ठेवायचा नाही. आणि गरज आहे आता ह्याची की जर तुम्ही धनुरा जर जास्त प्रमाणात आपल्या रानात राहिला तर ही कामच लावते. पूर्णपणे फळावरती ती जाते. आणि त्याच्यानंतर होतं आहे काय माहीत आहे का, जी बी तुम्हाला सांगतो, जी बी मिलीबग आहे ती मिलीबग पूर्णपणे झाडावरून असा पूर्ण त्याला व्यापलं जातं या. आणि फळाला बी टॉर्चिंग करते, फळातनं रस स्वसते, फळाचा आकार बदलतोय, कुठल्या प्रकारचं त्याला चांगल्या प्रकारची क्वालिटी राहत नाही, कलर राहत नाही. तर यासाठी धनुरा जर काढून टाकायचा असेल तर एक तर जेव्हा बारखा आहे 2-2, 4-4 पानावर आले त्यावेळेस औषध मारा. किंवा मग जर समजा तुमच्या कामातनं तुम्हाला वेळ नाही मिळाला, ती मोठा झाला तर त्याला डायरेक्टली काढून रानाच्या बाहेर नेऊन जाळूनच टाका त्याला वाळला की. सगळ्यात मोठा हाच पर्याय आहे त्याला. काय हो पर्याय तुम्हाला सांगतोय हो. आणि आपल्यात काय आपण मग एडिटिंग वगैरे करत नाही, असं काय लय मोठा अभाव नसतोय. जी बी काय असते ते खरं दावायचं असते. आणि खरं दावलेलंच माणसांना पटतं. हे असा धनुरा आपला वाढला आहे आपल्या हलगर्जीपणामुळं. तर अशा हलगर्जीपणा करू नका की जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही.